नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं म्हणतात. सध्या अशोक थरात हे प्रकरण गाजत आहे. महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी हा बाबा भोंदू बाबा चर्चेत आला आहे. या बाबाची एक से एक प्रकरणं सध्या उजेडात येत आहेत. आता एक नवीन प्रकरण आलं आहे की गरोदरपणात करायच्या पूजाविधीचे कारण देत खरातने लैंगिक शोषण केले माझं अशी तक्रार घेऊन एक महिलेने नाशिक पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. म्हणजे गरोदर महिलेला या नराधमाने सोडलेलं नाही असं दिसतंय. भयंकर प्रकरण आहे. म्हणजे अशी माणसं समाजामध्ये मोकळी कशी राहतात. एवढे आमदार आहेत, एवढे खासदार आहेत, एवढे पोलीस आहेत, पोलीस अधिकारी आहेत, मंत्री आहेत, संत्री आहेत, तरीही ही मंडळी चुकीची कामं करतात आणि व्यवस्थित निघून जातात. अशोक खरात हे नाव म्हणजे एक महिन्यापूर्वी कोणी बोललं असतं तर कल्पना नव्हती आपल्याला कोण अशोक खरात वगैरे वगैरे. पण अशोक खरात सध्या गेल्या 4-5 दिवसात सर्वाधिक चर्चेत नाव आहे. सध्या 2च नाव आहेत, एक डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरा अशोक खरात. आता पण हा अशोक खरात काय पहिल्यांदा मार्केटमध्ये आलेला नाही. गेल्या 5-10 वर्षापासून ॲक्टिव्ह आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर भागात याचं हे कार्यक्षेत्र आहे. सिन्नरमध्ये त्याने आपलं बसस्थान बसवलं आहे, आश्रम थाटला आहे, तंत्रविद्या, मंत्रविद्या, अंकशास्त्र वगैरे वगैरे याच्याविषयी आपण भविष्य सांगतो असा विश्वास लोकांमध्ये जागृत करून या माणसाने प्रचंड लुबाडणूक केली आहे. सध्या पोलीस जे तपास करत आहेत 52 मालमत्ता याने नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात कमावल्या आहेत. समजा 1,500 कोटी रुपयाची मालमत्ता याने जमवली आहे असा अंदाज आहे. 1,500 कोटी रुपये. म्हणजे तुम्ही आयुष्यभर नोकऱ्या कराल तरी तुम्ही एवढे पैसे उभे नाही निघू शकत. तेवढे पैसे या माणसाने लोकांना मूर्ख बनवून कमावले. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या माणसाकडून भविष्य जाणून घेण्यासाठी लोक रांगा लावायचे. मोठमोठे मंत्री, संत्री, अधिकारी हेलिकॉप्टरने यायचे. तिथल्या लोकांनी पाहिलं आहे. म्हणजे लोक किती मूर्ख बनतात याचा हा व्यवस्थित नमुना आहे. त्यासाठी या माणसाचं नेटवर्क मानलं पाहिजे की हा भविष्य सांगतो, समोरचं भविष्य सांगतो. तशी फिल्डिंग त्याने आधीपासून लावली होती. त्याने जी फिल्डिंग लावली त्यातलाच एक माणूस फुटला आणि त्याचं सर्व बिंग आता बाहेर आलं. बिंग बाहेर आलं कारण त्याची लैंगिक भूक, लैंगिक शोषण आलेल्या महिलेला हा बाबाही म्हणणं म्हणजे अवघड आहे. हा अशोक खरात
एक प्यायला एक द्रव्य द्यायचं, पाणी द्यायचं. ते खारट पाणी असायचं. कधीतरी तो महिलांना स्वतःचे लघवी प्यायला द्यायचा आणि बायका प्यायच्या. खारट पाणी प्यायला द्यायचा. त्यातून गुंगी आली की समोरच्या महिलेवर तो अत्याचार करायचा. ही त्याची मोडस ऑपरंडी होती. समोरच्या महिलेला जो सांगायचा की मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू मागच्या जन्मातली राधा आहे. आणि भोळ्या महिला त्याच्या चक्रीमध्ये यायच्या आणि तो आपलं काम करून निघून जायचं. म्हणजे हे फार भयंकर आहे. हे गेली कित्येक वर्ष चालू होतं. तर नेमकं केव्हापासून चालू होतं हे अजून तपासात पुढे यायचं आहे. पोलिसांची SIT या पद्धतीने काम करते. पण समजा 4-5 वर्षापासून या अशोक खरातचे हे उद्योग सुरू असावेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा शिंदे या बाबाकडे गेले होते. तिथल्या मंदिरात त्यांनी एकनाथ शिंदेंनी पूजा केली होती. त्यामुळे हा बाबा चर्चेत आला, प्रसिद्धीच्या झोतात आला की मुख्यमंत्री याच्याकडे जातात. आता त्याला घेऊन जाणारे तिथं कोण आहेत, काय आहे ते तर सर्व नावं आता बाहेर आलेले. पण फार भयंकर आहे. म्हणजे या बाबाला म्हणजे धरणाचं पाणी अडवून या बाबाला देण्यात आलं. आता एवढा मोठा निर्णय, त्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक लावण्यात आली आणि हे सर्व महाविकास आघाडीच्या म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात झालं. तेव्हाच्या मंत्र्याने बैठक लावून धरणाचं पाणी याच्या आंब्याच्या शेताला दिलं. एवढी हिंमत कोण दाखवू शकतं? म्हणजे काहीतरी याचे सोर्सेस असतील या बाबाचे, जे मंत्रालयात किंवा इतरत्र याच्यासाठी काम करतात. एकनाथ शिंदे यांच्याकडेच काय गेले? असं म्हणतात की हा बाबा शक्तिवर्धक औषधं द्यायचा. उष्णोजल नावाचं एक पाणी द्यायचा, उष्णोजल. म्हणजे ते जल म्हणजे काय असायचं ते आता बाहेर येईल हळूहळू. परंतु व्हायग्रा वगैरे अशा पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचाच. एवढे राजकारणी आहेत. म्हणजे या बाबाच्या नादी लागलेल्या लोकांमध्ये राजकारणी आहेत, मोठमोठे राजकीय नेते आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत, मंत्रालयातले अधिकारी आहेत असं बोललं जात आहे. मोठमोठे व्यापारी आहेत, उद्योगपती आहेत. या त्या जोरावर बाबाने 52 मालमत्ता जमवल्या आहेत. 52 इस्टेट नाशिक जिल्ह्यामध्ये. समजा 1,500-2 हजार कोटी रुपयाची मालमत्ता आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे हात दाखवतात तिथे अनेकांचा विश्वास बसतो की शिंदे साहेब जातात तिथे तर आपण का नाही हात दाखवायला गेलं पाहिजे. अनेक अधिकाऱ्यांनी या बाबासोबत
जमवून अनेक इस्टेटी घेतलेल्या आहेत. म्हणजे लोक किती मूर्ख असतात पहा. म्हणजे या बाबाने एक एक साप पाळला होता असं म्हणतात. 20 फुटाचा हा साप होता, 20 फुटाचा. हा बाबा संध्याकाळी पूजेला बसायचा, त्यावेळेस तो सापाला बोलवायचा. तो साप म्हणजे फ्रॉड होता. तो साप रिमोट कंट्रोलवर चालायचा. संध्याकाळी हा बाबा पूजेला बसायचा, ध्यानधारणा वगैरे वगैरे. त्यावेळेला तो त्या रिमोट कंट्रोलने, हाताच्या रिमोट कंट्रोलने त्या सापाला बोलवायचा. त्या हिशोबाने तो सापाला डोलवायचा वगैरे वगैरे, आणि नंतर परत पाठवायचा. तर अनेकांना लघवी व्हायची पॅन्टमध्ये. 20 फुटाचा साप. पण तो साप म्हणजे काय, तो कागदी साप होता, नकली साप होता. पण हे कोण, पण अशा कथा आता सांगितली जात आहे की साहेब ते कॅप्टन तर 20 फुटाच्या सापाला बोलवायचे. आपल्याकडे श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे, त्याचा फायदा हे चुकीचे लोक घेत आहेत. हा बाबा पहिल्यांदाच टार्गेट झाला अशातला भाग नाही. 20 वर्षापूर्वी या बाबाच्या भानगडी उजेडात आल्या होत्या, लक्षात आल्या होत्या. पण त्यावेळेला कोणी तेवढं, आता पहिल्यांदाच एका महिलेने तक्रार दिली आहे, हिंमत दाखवली आहे की माझं लैंगिक शोषण या बाबाने केलं म्हणून. आणखी 3 महिलांची तक्रार आली आहे. पोलिसांची अपेक्षा अशी आहे की अधिकाधिक महिलांनी आपली तक्रार दिली पाहिजे. ती नावं आम्ही गुप्त ठेवू, पण महिला मोठ्या संख्येने पुढे आल्या पाहिजेत. कारण या बाबाने अनेक महिलांना नासवलं आहे. आणि त्यासाठी हा बाबा तर ठीक आहे ॲक्टिव्ह होतात, पण बाबांना ताकद देणारे जी माणसं होती ती आपल्या आजूबाजूची पॉलिटिकल ताकद आहे, राजकीय ताकद आहे, अधिकाऱ्यांची ताकद आहे. अधिकाऱ्यांचे जे पैसे आहेत, हरामाचे पैसे, ते या बाबाकडे गुंतले आहेत. हा बाबा अधिकाऱ्यांना सांगायचा की तुमचे माझे 20 रुपये घ्या, तुमचे 80 रुपये लावा. त्या हिशोबाने आपण ते शेती जमिनी प्रचंड घेतल्या आहेत त्यांनी या भागात. आता हे पुढं येणार का? आता या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला आहे, पण तो प्रकरण तिथंच थांबेल का? हा मामला फार फार पुढचा आहे. इथे अनेक घरं भ्रष्ट झाली आहेत, अनेक घरं अस्वस्थ झाली आहेत. आणि हे करणारा कुणी बाहेरचा, कोणी अमेरिकेतला, रशियातला कोणी आलेलं नाही. ते इथलेच लोक आहेत जे तुमच्या श्रद्धेचा चुकीचा फायदा घेत आहेत. तर एक श्रीकृष्ण एक खरात सापडला आहे. आता सध्या पोलीस त्याची चौकशी करतायत. SIT बसवली पोलिसांनी. त्यातून काय बाहेर येतं ते पाहायचं आपण. पण हे पहिलं प्रकरण नाही, याच्या आधी वासनाकांड झाली आहेत आपल्याकडे आणि पुढे होत राहतील. कारण समाज हा भोळा आहे. समाजाला भुलवणे, नासवणे एवढं अवघड राहिलं नाही असं दिसतंय या सर्व. म्हणजे या अशोक खरातच्या ज्या लीला आपण ऐकतोय, पाहतोय, तो आपलं मूत्र महिलांना प्यायला द्यायचा आणि महिला प्यायच्या त्या श्रद्धा म्हणून. म्हणजे पहा, म्हणजे
तर हे प्रकरण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही कोणाला सोडणार नाही. कोणाला सोडणार नाही याचा अर्थ कोणाला सोडणार असाही होऊ शकतो. 24 तारखेपर्यंत याची पोलीस कोठडी आहे अशोक खरातची. त्यानंतर हे प्रकरण कसं वळण घेते. ठीक आहे, एका अशोक खरातला शिक्षा देऊन फासावर देऊन ही घाण बाहेर निघणार नाही. पूर्ण समाजानेच प्रबुद्ध होणं आवश्यक आहे. आणि ही क्रांती, हा विचार घरोघरी गेला, घरोघरच्या मुली महिला जागृत झाल्या तरच अशोक खरातसारखे माणसं जन्मने वाढणे बंद होईल. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.